दिस इज द राईट टाइम की तुम्ही जर आत्ता इन्व्हेस्टमेंट कराल. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटला आपण 3 वेगवेगळ्या पॅरामीटरमध्ये ब्रेकडाऊन करूयात. एक शॉर्ट टर्म इन्व्हेस्ट, मिड टर्म इन्व्हेस्ट, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतो. गव्हर्नमेंट पॉलिसीजमध्ये त्या जागा नोटिफाईड आहेत, डीपी प्लॅन झालेला आहे, झोन फायनल झालेले आहेत. तर ती म्हणजे नायना टाउनशिप, जिथं टीपीएस प्लॅन ऑलरेडी फायनल आहेत, ज्याच्यामध्ये आपले जे टॉप 10 कॉर्पोरेट्स आहेत जे इंडिया चालवतात किंवा इंडियामधले बिझनेसेस रन करतात, तुम्ही त्यांना इन्व्हेस्टमेंट करताना बघा की त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स कुठे आहेत. कारण त्यांचे इन्व्हेस्टमेंट जे असतात खास करून लँड्स मधल्या ते 1-2 वर्षासाठी 5-10 वर्षासाठी. नमस्कार, मी लक्ष्मण शेंडे, फाउंडर अँड सीईओ ऑफ रायझिंग क्राउन ग्रुप ऑफ कंपनी. बऱ्याचदा मी बऱ्याचशा इन्व्हेस्टर्सला फ्रस्ट्रेट होताना बघितलेलं आहे, कारण त्यांना माहीतच नाहीये की त्यांची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती त्यांना एक्झॅक्टली किती टाइमासाठी करायची, काय अप्रिशिएशनची अपेक्षा आहेत, मला एक्झिट कधी घ्यायचंय, असे मल्टिपल क्वेश्चन्स असतात ज्या प्रश्नांची उत्तरं ते कधी स्वतःला विचारत नाहीत. आज आपण त्याला थोडंसं अंडरस्टँड करून घेण्यासाठी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटला आपण 3 वेगवेगळ्या पॅरामीटरमध्ये ब्रेकडाऊन करूयात. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली तुमची इन्व्हेस्टमेंट कोणत्या पॅरामीटरला सुटेबल आहे किंवा कुठल्या पॅरामीटरमध्ये मॅच करून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून किती टाइम पिरियड मध्ये काय आउटकम मिळू शकतो याचा आपण अंदाज घेऊ शकतो. तर जसं की आपण रिअल इस्टेटमध्ये 3 वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत किंवा बऱ्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये 3 वेगवेगळे पॅरामीटर्स असतात, ज्याला आपण एक शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतो, एक मिड टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतो. आता शॉर्ट टर्म म्हणजे रिअल इस्टेटमध्ये एक्झॅक्टली काय की बाबा मला एक 3 वर्षाच्या आसपास मला माझी इन्व्हेस्टमेंट एक्झिट करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5x किंवा 2x पर्यंत जरी रिटर्न्स मिळाले विथ सेफ तर आपल्यासाठी ती सुटेबल राहू शकते. मग अशी इन्व्हेस्टमेंट कोणत्या गोष्टींना पकडून आपल्याला आयडेंटिफाय करायला पाहिजे. खास करून जर आपण कच्च्या जमिनींमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तर आपल्याला अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे ज्या ठिकाणी ऑलरेडी गव्हर्नमेंट पॉलिसीजमध्ये त्या जागा नोटिफाईड आहेत, त्या जमिनींची किंवा त्या लँडची डीपी प्लॅन झालेला आहे, झोन फायनल झालेले आहेत, फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटी पेंडिंग आहेत. इट मीन्स जर आता आपण जिवंत उदाहरण जर बघायला म्हटलं तर ती म्हणजे नायना टाउनशिप, जिथं टीपीएस प्लॅन ऑलरेडी फायनल आहेत. तुमच्या जमिनीच्या बदल्यामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला कोणता किंवा किती मीटर रोडवरती किती मीटरचा प्लॉट मिळणार हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जर आता तिथे इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला 2-3 वर्षांमध्ये तिथले इंटरनल रोड बनवून तुमच्या ज्या प्लॉटची आवड आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्लॉटचे अलोकेशन किंवा अलॉटमेंट आहे ती मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधून एक्झिट घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरी इन्व्हेस्टमेंट आहे ज्याला आपण मिड टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतो, जी बेसिकली 7 ते 10 वर्षापर्यंतची होल्ड केली जाते. मग अशा इन्व्हेस्टमेंटसाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत ते आपल्याला समजलं पाहिजे. ते म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आता जर जिवंत उदाहरण बघायला गेलो ते म्हणजे MMRD रिजन, की जिथे गव्हर्नमेंट पॉलिसीचे ॲक्विजिशन फायनल झालेलं आहे, लँड ॲक्विजिशनचे नगर विकास रचनेच्या माध्यमातून त्याचे आदेश निघालेले आहेत, पण तिथे झोन पण डिक्लेअर झालेला आहे, पण अजूनपर्यंत तिथला डीपी प्लॅन फायनल नाही. इट मीन्स दिस इज द राईट टाइम की तुम्ही जर आत्ता इन्व्हेस्टमेंट कराल तर त्या ठिकाणी येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये तुम्हाला डीपी प्लॅन पण पाहायला मिळेल आणि तिथून पुढे 2-4 वर्षांमध्ये तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी पण बघायला मिळतील. म्हणजेच तुम्ही 7 ते 10 वर्षांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट योग्यरित्या चांगल्या पद्धतीने प्रॉफिट बुक करून तुम्ही बाहेर पडू शकता. याचा जर आपण थोडासा बॅक डेटा स्टडी केला तर आपल्याला कळतं की आजपासून 10 वर्षापूर्वी ज्या लोकांनी या पोझिशनला इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या त्यांना 10 to 15x पर्यंतचा ग्रोथ मिळालेला आहे. तो कसा एक्झॅक्टली असू शकतो, काय असतो, याच्यासाठी तुम्हाला थोडंसं डीपमध्ये अंडरस्टँड करावं लागेल. आणि तिसरी इन्व्हेस्टमेंट आहे ती म्हणजे जनरेशनल वेल्थ क्रिएट करून देणारी, म्हणजेच लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, ज्यामध्ये तुम्ही तुमच्यासाठी नाही तर तुमच्या पुढच्या जनरेशनसाठी काही इन्व्हेस्टमेंट फ्लेज करून ठेवू इच्छिता. तर ती इन्व्हेस्टमेंट 20-25 वर्षापर्यंत पण आपण होल्ड करू शकतो आणि त्याच्यामधून निघालेला जो रिटर्न्स आहेत किंवा त्याचे जे काही तुम्हाला अप्रिशिएशन्स आहेत की आपण काही टक्क्यांमध्ये किंवा काही पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट नाही करू शकत, कारण ते मल्टिप्लिकेशन ऑफ किंवा कंपाऊंडिंग व्हॅल्यूमध्ये तुम्हाला ग्रोथ करतात. त्याला आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतो, की ज्याच्यामध्ये तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट अशा मार्केटमध्ये करून ठेवू इच्छिता किंवा ठेवू शकता ज्याच्यामध्ये कॉर्पोरेट्स इन्व्हेस्टमेंट करतात आहे, ज्याच्यामध्ये आपले जे टॉप 10 कॉर्पोरेट्स आहेत जे इंडिया चालवतात किंवा इंडियामधले बिझनेसेस रन करतात, तुम्ही त्यांना इन्व्हेस्टमेंट करताना बघा की त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स कुठे आहेत. कारण त्यांचे इन्व्हेस्टमेंट जे असतात खास करून लँड्स मधल्या ते 1-2 वर्षासाठी 5-10 वर्षासाठी नसतात, त्या 20-20, 25-25 वर्षाच्या प्लॅनिंगला केल्या जातात. एक्झाम्पलसाठी आपण समजून घेऊ शकतो की उरणमध्ये किंवा उरण तालुक्यामध्ये केलेली रिलायन्सची इन्व्हेस्टमेंट जी की 2006-07च्या अगोदरची होती, ज्याची आज नेटवर्थ ही कैशे पट मध्ये त्यांना ग्रोथ करून दिलेली आहे आणि त्याच्यावरती येणारे जे प्रोजेक्ट्स आहेत हे त्याच लेवलला येऊ शकतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला जास्त विचार करायची गरज नाही. हे कॉर्पोरेट्स कुठे जमीन इन्व्हेस्टमेंट करतात ते बघा. आणि म्हणजे याला एकदम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचं म्हटलं तर बाय ऑन राईट अँड होल्ड ऑन टाईट ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तुमची जमिनींमधली असली पाहिजे किंवा रॉ लँड मधली असली पाहिजे. थँक्यू सो मच.